श्रावण सुरू होणार तर आता उपवासाला काय बनवायचं हा प्रश्न पडतो. तर मग फ्रेंच फ्राईज बनवूया, पण उपवासाची फ्रेंच फ्राईज. तर चला तर रेसिपी बघूया. इथे मी 2 बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आहेत. 1 कप साबुदाणा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा. इथे साबुदाणा मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे. आता मिरची, जिरे आणि भाजलेले शेंगदाणे याचं आपल्याला बारीक वाटण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. इथे हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे. आता एका डिशमध्ये साबुदाण्याची भरड, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे आणि शेंगदाण्याचं वाटण आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे. आता चवीपुरतं मीठ ॲड करायचं. नंतर थोडं पाणी घालून आपल्याला सगळं व्यवस्थित मळून चांगला असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता हा गोळा आपल्याला एका पोलपाटावर किंवा ताटावर लाटून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला पोलपाटाला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. मग व्यवस्थित हलक्या हाताने एकसारखं लाटून घ्यायचं आहे. लाटून घेतल्यावर त्याचे आपल्याला आकार पाडून घ्यायचे आहे स्लाईसमध्ये. हळूहळू हलक्या हाताने कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे स्लाईस कट करून घ्यायचे आहेत. एकसारखे दिसायला पण एकसारखे आणि छान दिसत आहेत. आता आपले हे कट करून झालेले आहेत. बघा कसे मस्त एकसारखे दिसतात आणि व्यवस्थित झालेले आहे. आपल्याला आता एका कढईमध्ये तेल चांगलं तापून घेऊन मग हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत. हे फ्राईज 2 तास कुरकुरीत राहतात. मग तुम्ही हे दहीसोबत किंवा उपवासाची चटणी ह्याच्यासोबतमध्ये तुम्ही खाऊ शकतात. अशा प्रकारे आपले हे फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहे. बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. आवाज पण एकदम मस्त आणि टेक्स्चर पण एकदम छान दिसत आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर श्रावणात आपले उपवास असतात तेव्हा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडली तुला?